इच्छापूर्ती वधूवर सूचक केंद्र सावळज। एका मराठी माणसाने मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून 5 वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह 7 राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र 47 शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा 2021 चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळज श्री दत्तात्रय पाटील अंजनी। संपर्क 9096101651। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच आता सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। धर्मांतरासाठी सासरच्यांकडून सातत्याने दबाव टाकला जात होता। इतकंच नाही तर तिला मारहाण आणि तिचा छळ सुद्धा सुरू होता। या छळाला कंटाळलेल्या महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही महिला 7 महिन्यांची गर्भवती होती। या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरलाय। ही घटना सांगलीतील कोपवाड परिसरात घडली आहे। या ठिकाणी ऋतुजा राजगे या 28 वर्षीय महिलेनं आपल्या आयुष्याचा शेवट केलाय। सासरच्यांनी बळजबरीने तिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तगादा लावला होता। इतकंच नाही तर तिचा छळ मारहाण सुद्धा सुरू होती। याच छळाला कंटाळून तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात येत आहे। 6 जून रोजी ऋतुजा हिनं गळफास घेत आत्महत्या केली। धक्कादायक म्हणजे ऋतुजा ही 7 महिन्यांची गर्भवती देखील होती। सासरच्यांकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप ऋतुजाच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणात ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय, माझ्या मुलीचा विवाह हिंदू रीतिरिवाज पद्धतीने झाला होता। लग्न झाल्यापासून तिचा छळ सुरू होता। तिला मानसिक त्रास दिला जात होता। पहिले 1 ते 1.5 वर्ष माझ्या मुलीने याबाबत मला काहीही सांगितलं नव्हतं, पण नंतर मला तिनं सांगितलं की माझ्या सासरचे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत आहेत। यानंतर आम्ही तिच्या सासरच्यांना समजावून सांगितले की आम्हाला धर्मांतर करण्यासाठी दबाव आणू नका, तरी सुद्धा माझ्या मुलीचा छळ सुरूच होता। माझ्या मुलीला धर्मांतरासाठी वारंवार त्रास दिला जात होता। या त्रासाला कंटाळून 6 जून 2025 रोजी कुपवाड येथील घरी तिनं आत्महत्या केली। गळफास घेत तिनं आयुष्य संपवलं। माझी मुलगी 7 महिन्यांची गर्भवती होती। धर्माच्या नावाखाली तिचा छळ करून बळी घेतलाय। अशा प्रकारे कोणाचाही बळी जाऊ नये यासाठी आरोपींना कठोरातल्या कठोर शिक्षा व्हावी आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। या प्रकरणात ऋतुजाच्या पती सुकुमार राजगे, राजेश राजगे आणि सुरेश राजगे आणि अलका राजगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच तिघांनाही कुपवाड MIDC पोलिसांनी अटक केली आहे।